वेळापूर पंचायत समिती आणि वेळापूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक होती. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या निवडणुकीकडे आपण कसं बघता? आता ही वेळापूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटाची जी निवडणूक आहे ती वेळापूर पंचायत समिती गटातून ती ओपनची जागा होती. ओपनच्या जागेतून अमृतराज माने देशमुख आणि त्याच ओपनच्या जागेतून उत्तमराव जानकर यांच्या धर्मपत्नी या उभ्या आहेत. तर ही लढत ही माळशिरस तालुक्याला बघण्यासारखी लढत होणार आहे. आणि यात मला वाटतं आत्ता अमृतराज माने देशमुखांचं पारडं सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणात ताकदीचं वाटत आहे. जो ज्यांचा एबी फॉर्म होता ते संदीप माने देशमुख ते देखील काल परवा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि आपणही भाजपमध्ये अग्रगण्य होता की आपली उमेदवारी मिळावी. आपणही अपक्ष अर्ज भरला होता. आपण उमेदवार माघारी घेऊन आपण आपल्या पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. परंतु 2017ला या वेळापूरची सर्वसाधारण जागा सरपंच पदाला राखीव होती सर्वसाधारण जागेसाठी. त्यावेळेस देखील या गावच्या माजी सरपंच विमलताई जानकर यांना संधी दिली. त्यानंतर आता 2026 ही पंचायत समितीकडे सर्वसाधारण जागेसाठी असताना देखील त्यांच्या धर्मपत्नीला दिलं जातं. जाणीवपूर्वक माने देशमुखांना डावलण्याचं काम आहे का? आता खरं सांगायचं म्हणजे 2017ला उत्तमराव जानकरांकडून मी स्वतःच माझ्या पत्नीचा फॉर्म भरलेला होता ओपन सरपंच पदासाठी आणि त्याचीच पुनरावृत्ती उत्तमराव जानकरांनी 2026ला केलेली आहे. कारण उत्तमराव जानकर हे नेहमी करेक्ट कार्यक्रम करतात, पण कार्यक्रम कोणाचा करतात ह्याचीच त्यांना भान नसतोय. कारण ते आत्तापर्यंत करेक्ट कार्यक्रम स्वतःच्या जवळच्याच माणसाचा करत आलेत, पण ह्या निवडणुकीत सर्वसामान्य जनताच ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. कारण आत्तापर्यंत ते आता 2016ला पण अशी परिस्थिती अशीच होती. त्यावेळेस पण माझा मेन फॉर्म माझा होता ओपन सरपंचकीच्या वेळेस. त्यावेळेस पण त्यांनी शेवटच्या क्षणाला दगाफटका करून स्वतःच्या मंडळीला हे केलं. आता ह्या वेळेस पण ओपनचीच जागा आहे, ओपन पुरुष आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपन पुरुष आहे. त्यावेळेस ओपन महिला तर होती, पण ह्यावेळेस ओपन पुरुष आहे. आणि ओपन पुरुष असताना सुद्धा ह्या उत्तमरावनी त्यांच्या स्वतःच्या धर्मपत्नीला तिकीट दिलं आहे. म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मला सांगा, यांच्याकडे दुसरे कोण नव्हते का? बरं, ओपन पुरुषाच्या जागेवर संदीप तात्या माने देशमुख होते. ए फॉर्म त्यांचाच होता ना पहिला. मग त्या माणसाला का म्हणून हे डावललं असेल? कारण त्यांची आत्तापर्यंतची राजनीतीच अशी आहे की सगळ्या समाजात भांडणं लावायची आणि त्यांना इतर समाजाची माणसं चालत नाहीत. त्यांना फक्त स्वतःच्या घराण्यात सगळं मिळालं पाहिजे. आता त्यांची पत्नी माझी सरपंच होती, सून आता ग्रामपंचायत सदस्य आहे, पोरगा एका ठिकाणी सरपंच आहे धानूरचा, ही स्वतः आमदार आहेत. आता राहिला नातू. आता जर निवडणूक आयोगानं जर नातवाचं जर फॉर्म भरायला लावला असता, नशीब एक आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की 18 वर्षे ते 21 वर्षाची मर्यादा टाकल्यामुळं त्याचा फॉर्म भरता आला नाही. नाहीतर ते पण कुठेतरी फॉर्म भरायला लागले असते आणि त्यांनी तो 100% टाकला असता. ह्यात म्हणजे दुमत करण्याचं काहीच कारण नाही. कारण आत्तापर्यंत असं या पद्धतीने उत्तमराव खेळलेत ना, फोडा झोडा इंग्रजाची राजनीती जी आहे की फोडा आणि हे ती उत्तमराव खेळ कसा करतात माहीत आहे का? आपल्या मराठीत एक म्हण आहे की आपण कसं करतो, कोंबड्याची जर झुंज लावायची असेल तर नुसती दाणे टाकायची. तशा पद्धतीत ही व्यक्ती काम करतोय. नुसत्या समाजात भांडणं लावणे आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेणे ह्याच्या व्यतिरिक्त ह्या माणसाला दुसरं काही जमलेलं नाही. आत्तापर्यंत मला सांगा, ह्यांच्याकडे मराठा समाजाचा दुसरा पूरकला फॉर्म नव्हता का? त्यांचा माणूसपुत्र होता की अमोल पानाशी होता का नाही? अमोल पानाशी होता, दादा गाडगे कितीतरी होती घेऊ मराठीची. पण ह्या माणसाला अजिबात चालत नाही. मी तर म्हणतो मोहिते पाटलापेक्षा जर सगळ्यात जास्त घराणेशाही कुठं असेल तर ह्या उत्तम जानकरकडे आहे. आणि आतापर्यंत ही कशावर शिवाय देत होता? एकाच घरात पदं पाहिजेत म्हणून. आता पदं कोणाच्या घरात आहेत? म्हणजे हा नुसतं पाहायला गेलं तर तसं मोहिते पाटील घराण्याकडे 25 लोक आहेत. हां, पण 25 लोकांमधून दोघांचेच फॉर्म आहेत. परंतु इकडे 4 माणसं आणि 4ही माणसं एक आमदार होतोय, कोण पंचायत समितीला, एक जिल्हा परिषदेला, म्हणजे आणि चालूला ग्रामपंचायत सदस्य देखील घरात आहे. मग मी सांगितलं ना तुम्हाला की जर नशीब
18 ते 20 वर्षाची अट जर नसती तर त्यांनी नातवाला सुद्धा कुठंतरी अजून एखादा फॉर्म भरून पुढं आणलं असतं. पण ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेत काहीतरी तरतुदी करून ठेवले त्यामुळं इथं कुठंतरी स्टॉप झाला आहे. आणि आता वेळापूर जनतेने विचार करण्याची गरज आहे, माळशिरस तालुक्यातल्या जनतेने विचार करण्याची गरज आहे की ही व्यक्ती नुसता फक्त माणसाचा युजळण करतो, माणसाला फक्त वापरतो आणि पेपर नॅपकिनसारखा वापर करून पुसून फेकून देतो. त्यामुळं उत्तम जानकरच्या बुलथापाला बळी पडू नये. आता ते म्हणतोय मला विकास करायचा आहे, विकास करायचा आहे. हां, वेळापूरची ग्रामपंचायत किती वर्ष ताब्यात आहे? 20 वर्ष झाली. हां, 20 वर्षात ह्यांना विकास काय आठवत नव्हता का? का विकास कुठं काय गायब झालता का? 20 वर्ष काय करत होती? प्यायला पाणी आहे का? वेळापूरमध्ये प्यायला पाणी आहे का मला सांगा की? एक हापसा आहे त्याच्यावरच पाणी चालू आहे. आणि ग्रामपंचायतमध्ये गेलं तर काय परिस्थिती आहे ग्रामपंचायतची? कुठला जरी एक कागद करायचा म्हटलं तर अर्ज द्यायला 20 रुपये लागतात. हां, 20 रुपये परत त्याला तिकीट लावा, ती अर्ज द्या. म्हणजे नुसता काय पैशाचा काळा बाजार चाललेला आहे. मला सांगा किती भ्रष्टाचार आहे वेळापूर ग्रामपंचायतमध्ये. हां, उत्तमरावांच्या मंडळी ज्यावेळेस सरपंच होत्या त्याच्यात विकास कोणाचा झाला? कोणाचा झाला ही जनतेला माहिती आहे की. आणि तिथून पुढचा विकास कोणाचा झाला ही पण दिसतंय. आज ह्याने नळ्या आणल्या, कुठं बऱ्याच ठिकाणी मी ऐकतोय बाबा नळ्या वगैरे काय काय टाकले, चव्हाणवाडीला नळ्या टाकल्या. ही व्यक्ती नुसत्या नळ्या खाया घालून आणि नळ्या टाकूनच सगळ्यांचा कार्यक्रम करते. तर सर्वसामान्य जनतेने आता ह्याच्या भूलथापाला बळी पडू नये एवढीच माझी वेळापूरकरांना कळकळीची विनंती आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण आपली ताकद दाखवायची आहे. मला सांगा, ओपन पुरुष जागा असताना जर त्या ठिकाणी जर एका ओपन महिलेचा जर फॉर्म भरत असेल, आता ओपन महिले ठिकाणी ओपन पुरुष बसू शकतो का? नाही बसू शकत. पण ओपनच्या महिलेच्या जागी ओपन पुरुष भरू शकत नाही. तरी पण ह्या पट्ट्याने ओपन पुरुषाच्या जागेने ओपन महिला टाकून म्हणजे गावकऱ्यांना दाखवून दिले त्यानं, वेळापूरकरांना सर्वसामान्य जनतेला दाखवलं आहे की तुमच्यात काय आहे का नाही. मी एका महिलेला सुद्धा माझ्या ताकदीवर पैशाच्या जोरावर मी निवडून आणू शकतो. तर आता आपल्या गावकऱ्यांनी सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे की आता आपण कसं वागायचं आणि काय करायचं. कारण एवढीच संधी आहे आता. आणि हे जर एकदा जर हा बकासूर जर आता तर बसलेलाच आहे, पण आता ह्याला मारणं काळाची गरज आहे. त्यामुळे ह्याला हितं संपवून टाकला तरच आपला कुठंतरी गावचा विकास होईल, नाहीतर गाव पूर्णपणे भकासमध्ये जाईल. आज गावाची अवस्था बघा, गावातून नॅशनल हायवे बायपास होता तर ह्या पट्ट्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी मधनं रोड घालून उड्डाणपूल केला. किती मला सांगा किती पिढीचं नुकसान केलं ह्या माणसानं. दादा, शेवटचा एक प्रश्न आहे की मातंग समाज आणि देशमुख समाज म्हणजे माने देशमुख समाज ह्या समाजाला त्याने जिरवण्याचा प्रयत्न केला आहे, संपवण्याचा प्रयत्न केला आहे, राजकीय असतील, की तुम्हाला ह्याच्यावर काय वाटतं? नाही, त्यानं म्हणजे असं वैयक्तिक कुठल्या समाजात सांगूच नका. त्यानं कुठल्या समाजाला वर येऊ दिलं तेवढं सांगा. हो का? तुम्हाला सांगतो, मुस्लिम समाजाला कुठं वर येऊ दिला? मातंग समाजाला तर कुठे वर येऊ दिले? आता मराठा समाजाला तर कुठं आहे? माळी समाजाला तर कुठं वर येऊ दिले? ह्यानं कुठल्या समाजाला वर येऊ दिले मला सांगा की असं नेतृत्व ह्यानं तयार. बाबा आता ओपनमध्ये भरला असतं ना दुसऱ्या कोणीतरी, तर त्याचं फक्त एकच तो स्वार्थी माणूस आहे, लाबाड लांडगा आहे नुसता. ती लाबाड लांडगं ती म्हणते गाणं आहे की पूर्वीचं, लगीन करायचं सॉंग करतंय ती, त्या पद्धतीनं ह्याचा कार्यक्रम चालू आहे वेळापूरमध्ये. अतिशय म्हणजे विकास प्रत्येक गावात जाऊन बाहेर सांगतोय मी, तालुक्याचा विकास केला, तालुक्याला असं झालं अरे वेळापूरमध्ये येऊन बघा म्हणावं काय विकास आहे. परिस्थिती तुम्ही पत्रकारांनी बघताय की वेळापूरमध्ये काय विकास आहे. गेली 20 वर्षात विकासाची गंगाच वाहती. इथं तर काय ड्रेनेज आहेत, काय पाईपलाईन आहेत, काय रस्ते आहेत. रस्ते तर काय चेहरेच दिसतात रस्त्यामध्ये, तर इतके स्वच्छ सुंदर रस्ते आहेत. एस टी स्टँड तर गावाला म्हणजे मला वाटतं भारतात कुठं नसेल असं एस टी स्टँड वेळापूरमध्ये आहे. अहो एवढा मोठा आमदार आहे, एक नारळसुद्धा फोडलेलं नाही अजून कुठं. म्हणजे लाज वाटते राव ह्या माणसाविषयी बोलताना सुद्धा आम्हाला सुद्धा, की मला तर प्रतिक्रिया त्या माणसाविषयी तर बोलताना मलाच माझं कमीपणा वाटायला लागला. आमदार ज्यावेळेस सभा घेतात त्या सभेमध्ये म्हणतात की दैगाव या ठिकाणी माझ्या मुलाला उमेदवारी दिली, तिथं टीका केली जाते आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नीची जात काय अशी एक टीका केली जाते. काय सांगा?
आता ही दुसऱ्याची जात विचारत नाही म्हणल्यावर तर अवघडच झालं मुळात हे जी जात काय आहे ती विचारायची की असताना ह्याचं खटकाचं दुकान कुठं आहे, मग तेवढं मला दाखवा बरं चिकनचं. वेळापूरमध्ये कुठं ही धनगर खाटीक म्हणून सांगतो, कुठं खटकाचं दुकान होतं? हां, उत्तम चिकन सेंटर. कुठं आहे उत्तम चिकन? तुम्ही वेळापूरमध्ये आहे ना? हां, कुठं होतं उत्तम चिकन? हां, नाव पण लय भारी आहे, उत्तम आणि चिकन सेंटर काय. आणि दुसऱ्याला जातीचं विचारताय राव. जे वस्तुस्थिती आहे ती आपल्या ताटातलं पहिल्यांदा बघा आणि मग दुसऱ्याचं बघा. स्वतः जातीचा दाखला कसा घेतला आहे, इतर समाजावरच्या मानगुटीवर पाय देऊन तुम्ही स्वतःचा जातीचा दाखला घेतला आहे आणि दुसऱ्याचा ओरिजिनल दाखला असताना सुद्धा तुम्ही त्याच्यावर टीका करताय. तेवढा नैतिक अधिकार ह्यांना अजिबात नाही. त्यांनी काय सांगितलं होतं आमदारकीच्या वेळेसुद्धा तुमच्या सगळ्या समाजासमोर, मातंग समाज घ्या, बौद्ध समाज घ्या, इतर अनुसूचित जातीमध्ये, की मी ही निवडणूक फक्त आमदारकीपुरतीच मर्यादित लढवतोय. जर जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या तर मी कुठेही माझ्या घरातला उमेदवार नसणार आहे. आमदारकी संपून किती महिने झाले तेवढं सांगा आता. 13 महिन्यात ही माणूस जर बदलत असेल, ह्यानं 13 महिन्यात एक शब्द बदलला आहे, म्हणजे त्याच्या अगोदरचे किती पक्ष बदललेत. मग ह्याच्यावर विचार करा हा विश्वासू माणूस आहे का नाही. त्यामुळं ह्यानं काय केलं आहे, इंग्रजी राजनीती वापरलेली आहे. लोकांना फक्त पैसे वाटणे, हवे घालणे आणि लोकांना नुसतं आश्वासित करणे आणि 4-5 अशी ठराविक वॉर्डमधनं माणसं सोडायची आणि कुठंतरी निगेटिव्ह रेशो पसरवायचा आणि त्याच्यावर ह्याचं कामकाज चालू आहे. पण मला वाटत नाही, आता कसं आहे सोशल मीडिया आला आहे त्यामुळं आता 100% सर्वसामान्य लोकांना सगळं माहिती आहे की कोण काम करतं आहे, कोण काम करत नाही. आणि आत्ता लोकांची प्रायोरिटी कसं आहे तुमच्या तरुण पिढीची, तर जो काम करतो आहे, जो खराच लोकांच्या कामाला धावून येतो आहे, लोकांसाठी कष्ट करतो आहे, अशाच माणसाला लोक आता निवडून देणार आहेत. हे मात्र काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे. आपण वेळापूर पंचायत समितीच्या नाते जे मतदार आहे त्या मतदारांना एक आव्हान काय करा? माझं ह्या मतदारांना कळकळीचं आव्हान आहे की अशा लबाड लांडग्याला, भूलथापाला बळी न पडता फक्त आणि फक्त जो विकास करतो आहे, विकासाच्या दृष्टीने कामकाज करतो आहे, पावलं टाकतो आहे, अशा माणसाला आपण निवडून द्या. आणि ह्यासाठी अमृतराज माने देशमुख आणि आडगळे ह्या दोन्ही खंडागळे हे दोन्ही सक्षम उमेदवार आहेत. तर ह्या दोन्ही उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून द्यावं आणि विकासाची गंगा इथून पुढं काय असते ही जनतेला कळू द्या परत. आणि त्यांनी जर तसे नाही वागले, ह्यांच्यासारखे जर वागले तर परत आपल्या हातात आहे ना यांना परत कुठं जागा दाखवून द्यायची. त्यामुळं मी हात जोडून विनंती करतो की कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबा आणि कसल्याही परिस्थितीत ह्या दोघांना निवडून द्या, एवढीच माझी कळकळीची नम्र विनंती आहे.